नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक डिझाईन खूप सुंदर अशी पाहणार आहे। तुम्हीही सहज अगदी तयार करू शकाल एवढी सोपी ही बोटनेक डिझाईन आहे। आणि या इथे पहा, हा जो आपण बोटनेकचा जो चार्ट आहे तो पाहिलेला आहे, तर त्यानुसारच मी सर्व मापे घेणार आहे। तर 36 साईजचा मला बोटनेक ब्लाउज जो आहे तो कटिंग करायचा आहे, म्हणून मी या जो आपण चार्ट आहे आपला त्यानुसारच सर्व मापे मी घेणार आहे। तर शोल्डर पहा 36 मध्ये 7 आहे, मुंडा सुद्धा 7 आहे। गळ्याची रुंदी म्हणजे रुंदी जी आहे ती 4.5 इंच आहे आणि गळ्याची उंची सुद्धा मी 4.5 इंचच घेणार आहे। जर तुम्ही बोटनेकचा चार्ट पाहिला नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओ आहे बोटनेक चार्टचा, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। एकदम परफेक्ट असा मी चार्ट दिलेला आहे। 36 साइज म्हणजे 36 साइज मध्ये आपण उंची घेणार आहे ब्लाउजची 14 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच घ्यायचं आहे। तर इथे मी पहा 15 इंचावरती पेपर जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 15 इंच पहा, मी इथे बरोबर ब्लाउजची जी उंची आहे ती घेतलेली आहे। इथे तुमची जी उंची असेल ती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा। शोल्डर 7 इंच, अजून एकदा असंच मी 7 इंचावरती मार्किंग करणार आहे। मुंडा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे 7 इंच, तर इथं पहा 7 इंच बरोबर आपलं मार्किंग आलेलं आहे। मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा, इथे मुंड्याला खूप छान असे आकार देता येतात ही ट्रिक वापरली की, आणि तुमच्या मुंड्यामध्ये कुठे सुद्धा घोळ वगैरे येणार नाही। तर या पद्धतीने हा आपण बॉक्स केला। इथे हे मुंडा जो आहे तो 7 आहे, आपण टोटल शोल्डर सुद्धा 7 इंच घेतलेला आहे। कंबर इथे 30 आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच। त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स करूया पहा, आणि इथे मी 1.25 इंच मार्जिन घेते। इथे तुम्ही 1.5 इंच मार्जिन घ्या। इथे पहा मला मार्जिनसाठी जास्त पेपर नाहीये म्हणून मी इथे 1.25 इंच वापरत आहे, तुम्ही 1.5 इंच सुद्धा वापरू शकता। हे झालं। आता इथे चेस्टचं मार्किंग करून घेऊ। इथे असं हे झालं 9, 36चा चौथा भागाला 9 आणि याच्या पुढे 1.25 इंच बरोबर इथं मार्जिन बसतंय, तर ते मी इथं 1.25 इंच मार्जिन घेतलं। 1.5 इंच बसत असतं तर मी इथे 1.5 इंच मार्जिन घेतलं असतं। हे जोडून घेऊया। 2 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही मार्जिन घेतलं तरी सुद्धा चालेल पहा। आता मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहूया। मुंड्याला आकार देताना फक्त 1.25 इंच घ्यायचं आहे। हा झाला पाठीमागचा मुंडा, 1.25 इंच फक्त मी घेतलेलं आहे आणि असा फक्त आकार द्यायचा आणि डाऊन करायचा 1/2 इंच। या पद्धतीने तुम्ही हा झाला पाठीमागचा मुंडा, या पद्धतीने तुम्ही आकार द्या। आता पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे, तर इथून 1.25 इंच आतमध्ये यायचं। किती? 1.25। आपण डीप नेक मध्ये येतो 1/2 इंच आणि बोट नेक मध्ये यायचं आहे 1.25 इंच आणि एक तिरकी लाईन ओढायची। इथे फक्त आपण बॅक पार्ट पाहणार आहे, परंतु मी इथे तुम्हाला फ्रंटच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे। आणि या कोपऱ्यातून 1.25 इंच घ्यायचं। 0.75 वरतीच आपल्याला दोन्हीही मुंड्याचे आकार जे आहेत ते द्यायचे। फक्त इथून 1.25 इंच घ्यायचं आहे, हा झाला पाठीमागचा, आणि जो आपण इथे 7 इंचाचा पॉइंट दिलेला तिथून आतमध्ये 1.25 इंच यायचं, एक तिरकी लाईन ओढायची आणि या कोपऱ्यातून परत 1.25 इंच घ्यायचंय। आणि इथे असे आकार आपले मिळवायचे पहा या पद्धतीने। तर खूप सुंदर असे पहा आकार इथे तयार होतात आणि यामुळे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा येत नाही।
बोटनेकमध्ये पहा तुम्हाला इथे शोल्डरची जी पट्टी आहे ती किती हवी आहे त्यावर सुद्धा तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ती काढू शकता. 4.5 इंचचं चार्टमध्ये आहे म्हणून तुम्ही 4.5 इंच घ्यावं असं काही नाही. जेवढी तुम्हाला इथे शोल्डरची पट्टी हवी आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मिक्स करून रुंदी जी आहे शोल्डरची ती तुम्ही टाकू शकता, म्हणजे गळ्याची रुंदी बाकीची निघते. जर तुम्हाला इथे 2 इंच शोल्डरची पट्टी हवी असेल तर अर्धा इंच मिक्स करून पहा इथे 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचे. 4.5 इंच मी गळ्याची रुंदी घेतल्यानंतर बरोबर इथे 2.5 इंच आपलं पट्टी जी आहे शोल्डरची ती राहिलेली आहे. ते तुम्हाला शोल्डरची पट्टी किती हवी आहे यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर इथे 2.5 इंचाची पट्टी हवी असेल तर अर्धा इंच मिक्स करून तुम्ही 3 इंचावरती असं मार्किंग करा आणि इथे बाकीची मग गळा रुंदी येईल. 4 ते 4.5 इंचापर्यंत आपला बोटनेक डीप असतो. 4 इंच घेऊया. 4.5 इंच आपण चार्टमध्ये दिलेलं आहे तर तरी पण आपण इथे 4 इंच घेऊ. आता इथे 4.5 इंच आहे तर इथे सुद्धा 4.5 इंचच घ्यायचं आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा. घेतल्यानंतर आता आपण डीप नेकमध्ये कसा आकार देतो पहा असा. तर या पद्धतीने इथे आकार द्यायचा नाही. डीप नेकमध्ये आपण असा जवळून आकार देतो परंतु बोट नेकमध्ये असा आकार द्यायचा नाही. बोट नेकमध्ये बोट सारखाच आकार आपल्याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा अशा. तर या पद्धतीने मी पहा आकार दिला. आतून आकार द्यायचे पहा असे. तर हे अंतर किती राहतं हे पाहूया. पहा 1.5 ते 1.25 इंच इथलं जे अंतर आहे ते येते. तर या पद्धतीने आकार द्या. या पद्धतीने नाही, ही पद्धत चुकीची आहे. इथे मी अर्धा इंच खाली येणार आहे. आता आपल्याला जी थंबनेलमध्ये डिझाईन दाखवलेली आहे ती तयार करायची. त्यासाठी आधी काय करायचं, तुम्हाला इथे पट्टी किती हवी आहे ते पहा. तुम्हाला इथे पट्टी जर 2.5 इंच हवी असेल तर 3 इंच तुम्ही इथे घ्यायचं आहे. आणि हे 2 इंच मी घेतलं. इथून सुद्धा मी 2 इंच घेणार आहे आणि असा एक बॉक्स बनवते. आता ही जी डिझाईन बनवणार आहे ती तुम्ही इथून डायरेक्ट आकार दिला तरी सुद्धा चालेल आणि इथं जर बटन लावायचं असेल तर असा अर्धा इंच गॅप ठेवायचा. हा बॉक्स पूर्ण टोटल किती येतोय हे पाहूया. 7.25 इंच आहे. तर असा मध्य करायचा इथे असा आणि आकार देऊन घ्यायचा. तर पहा मी हा आकार असा इथे मिळवला आणि इथून परत असा पानासारखा आकार तयार करून घ्यायचा. ड्रॉपचा बोटनेक वेगळा असतो पहा. हा पानासारखा आहे. जर इथे तुम्हाला बटन नसेल लावायचं तर पहा इथून डायरेक्ट तुम्ही या पद्धतीने आकार दिला तरी सुद्धा चालेल, परंतु मला इथे बटन लावायचं आहे त्यामुळे मी इथे अर्धा इंच गॅप ठेवलेला आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊ. त्याआधी इथे मुंडा जो आहे इथे मुंड्याकडे आपल्याला 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. मुंड्याकडे डीप नेकमध्ये आपण गळ्याकडे करतो परंतु बोट नेकमध्ये आपल्याला मुंड्याकडे करायचं आहे. आणि मुंडा मोजायला विसरायचा नाही. इथे अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जाईल आणि हा पाठीमागचा मुंडा जो आहे तो चेक करायचा आहे. तर तो किती येतोय हे पाहूया. पहा 8 इंच म्हणजे आपलं जेव्हा 16 इंच मुंडा राऊंड असेल म्हणजे मुंड्याचा घेर 16 इंच असेल तेव्हा बरोबर हा मुंडा जो आहे 7 इंच परफेक्ट होत आहे. जर 16 इंचापेक्षा जास्त मुंडा असेल तुमचा तर तुम्ही इथे थोडंसं उंची वाढवून कमी जास्त करू शकता. जसं मी डीप नेकमध्ये सांगितलेलं आहे मुंडा कसा कमी जास्त करायचा.
कटिंग करून घेऊया। आता आपला पाठीमागचाच भाग आपण कटिंग करणार आहे फक्त, त्यासाठी मी फक्त पाठीमागचा मुंडा कट करते। एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथे बोटनेक जो ब्लाऊज आहे त्याची डिझाईन कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे, काहीही अवघड नाही। हा गळा असा कट करून आता हा मी जो गळा आहे तुम्हाला ओपन करून दाखवते। पहा किती छान असा हा आपला आकार आलेला आहे। जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या, खूप छान असे आकार येतात। आणि इथे सुद्धा हा आकार पाहू शकता या पद्धतीने। जर तुम्हाला इथे बटन नसेल लावायचं तर तुम्ही डायरेक्ट इथे असे हे आकार मिळवू शकता, परंतु या पद्धतीने खूप छान असा हा बोटनेक तयार होतो। शिवल्यानंतर सुद्धा खूप छान असा हा बोटनेक ब्लाऊज दिसतो। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला कोणकोणत्या डिझाईन पाहायच्या आहेत बोटनेकमध्ये हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। मी नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।